नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील, तर 2030 पर्यंत राज्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचे लक्ष्य। देवेंद्र फडणवीस। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर आनंदच, तर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील। अब्दुल सत्तार। तिजोरीत खडखडाट असताना घोषणांचा पडला पाऊस, भास्कर जाधवांची टीका। आणि मुंबईची तिजोरी लुटणारे रहमान डकैत, आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर। एकनाथ शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्हा पुन्हा एकदा मोठ्या घटनेने हादरला असून मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। माजलगाववरून धारूरकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली। या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून ससाणे यांनी तात्काळ फेसबुक लाईव्ह करत या घटनेची माहिती दिली। ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे पुण्याहून बीड जिल्ह्यात आले होते। 2 महिन्यांपूर्वीच पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती घेण्यासाठी ते माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते। पोलिसांशी चर्चा करून ते रात्रीच्या सुमारास माजलगावहून धारूरच्या दिशेने निघाले असता विसावा हॉटेलच्या पुढे त्यांची गाडी आली असता दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत जोरदार दगडफेक केली। या दगडफेकीत ससाणे यांच्या गाडीच्या मागील आणि बाजूच्या काचा फुटल्या। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गोंधळून न जाता ससाणे यांनी थेट धारूर पोलीस ठाणे गाठले। आज दिनांक 14/12/2025 रोजी पोलीस ठाणे दिंद्रूड हद्दीत दिंद्रूड, तेलगाव, नित्रूड इत्यादी ठिकाणी अचानक दिंद्रूड पोलिसांनी दुकानावर छापे मारून नायलॉन मांजाची विक्री होते का याची पडताळणी केली, परंतु यावेळी कोठेही नायलॉन मांजा मिळून आला नाही। तर याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी सर्व व्यापारी, युवक व पतंगप्रेमी यांना नायलॉन मांजाचे दुष्परिणामाची माहिती देऊन जो कोणी नायलॉन मांजा आपल्या ताब्यात बाळगील, विक्री करील, खरेदी करील, वापरील अथवा वाहतूक करील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद दिली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली API श्री महादेव ढाकणे, PSI सलमान शेख, पोलीस कॉन्स्टेबल सचिन गायकवाड, महेश साळुंके यांनी मिळून केली। तर आगामी मकर संक्रांतीनिमित्त पतंगप्रेमींनी पतंग उडवण्यासाठी साध्या दोऱ्याचाच उपयोग करावा, नायलॉन धाग्याचा वापर करू नये, तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवू नये व प्रशासनाशी सहकार्य करून भविष्यात होणारी मनुष्यहानी व प्राण्यांची जीवितहानी टाळावी, असे आवाहन दिंद्रूड पोलीस ठाण्याचे API श्री महादेव ढाकणे यांनी केले आहे। बीड शहर पोलीस ठाण्या हद्दीत राबवण्यात आलेल्या विशेष कारवाईत बीड शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे जाळे उद्ध्वस्त करत एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून चोरीच्या तब्बल 8 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। आरोपीचे नाव कृष्णा उमेश अंतरकर, वय 25 वर्षे, राहणार शिवशक्ती नगर, पाथर्डी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर असे आहे। सदर आरोपी हा यापूर्वी फायनान्स कंपनीत हप्ते थकलेल्या दुचाकी गाड्या ओढून आणण्याचे काम करीत होता। याच कामातून त्याला वाहन उचलण्याचे कौशल्य व सवय लागली। याच कौशल्याचा गैरवापर करून आरोपीने पुढे मोटारसायकल चोरी करण्यास सुरुवात केली। चोरी केलेल्या मोटारसायकली तो पाथर्डी परिसरात विक्री करत असे। मी फायनान्समध्ये काम करतो, या गाड्या हप्ते थकीत असल्याने ओढून आणलेल्या आहेत अशी खात्री देऊन आरोपी हा नागरिकांचा विश्वास संपादन करत होता। फायनान्समध्ये काम करतो अशी ओळख असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून सदर मोटारसायकली खरेदी केल्या जात असत। पोलीस तपासात सदर मोटारसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या सर्व मोटारसायकली बीड शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे संबंधित खरेदीदारांना मोटारसायकली तर गमवाव्या लागल्यास त्या बदल्यात दिलेली रक्कमही गमवावी लागल्याने त्यांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले। ही कारवाई बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकाने पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, SDPO बीड श्रीमती पूजा पवार, PI श्री शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली PSI महेश जाधव, गणिनाथ बावनकर, राम पवार, इलियास शेख, मंगेश शिंदे, शौकत शेख यांनी मिळून केली। तर यातून शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। गेवराई तालुक्यातील तलवडा येथील शेतकरी खवाटे अंकुश देवराव यांना एक शेतकरी एक DP मिळाले होते। खवाटे अंकुश देवराव यांची शेतजमीन तलवाडा येथील गट नंबर 1581 मध्ये असून त्यांच्या शेतात दिनांक 9/12/2025 रोजी DP वरील 6 पोलची तार 11 kVचा कंडक्टर चोरीस गेलेला आहे। तरी यासाठी
अंकुश खवाटे यांनी महावितरणचे वायरमन खेत्रे आणि इंजिनियर प्रधान यांच्याकडे पंचनाम्यासाठी संपर्क साधला असता इंजिनियर प्रधान यांनी अगोदर अर्ज द्या व नंतर पंचनामा करू असे सांगितले, तर अंकुश खवाटे यांनी अर्ज दिला परंतु प्रधान यांनी ओसीही दिली नाही व सांगितले की सोमवारी बघू. यावरून असेच दिसून येते की पंचनामा करण्यासाठी इंजिनियर प्रधान हे टाळाटाळ करून शेतकरी खवाटे यांना वेठीस धरत आहेत. एका अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना अंबोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुंटेपळ येथे घडली. आष्टी तालुक्यातील अंबोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुंटेपळ येथील एका 17 वर्षीय पूजा नावाच्या अल्पवयीन मुलीने शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरात कोणीच नसताना गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळानंतर आईवडील घरी येताच त्यांनी तिला खाली घेत उपचारासाठी धानोरा येथील एका खाजगी दवाखान्यात आणले, मात्र डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून देण्यात आला. अंबोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भगवान देवकर यांनी पंचनामा केल्यानंतर रविवारी सकाळी शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान या घटनेने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आज रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीम बाग येथे जाऊन संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवळकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन आदरपूर्वक विनम्र असे अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समवेत विधिमंडळातील त्यांचे सहकारी तथा दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुलदादा कुल यांचीही उपस्थिती होती. युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा. काल शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी बीड येथील रहिवासी सौ स्वाती व प्राध्यापक श्रीराम उद्धवराव चौभारे पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव निखिल आणि बीड तालुक्यातील गवळवाडी येथील रहिवासी सौ अनुराधा व श्री आप्पासाहेब रावसाहेब मस्के पाटील यांची ज्येष्ठ कन्या सरिता यांचा शाही विवाह सोहळा बीड शहरातील पांगरी रोड येथील अंबिका लॉन्स येथे सायंकाळी अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. यावेळी आलेल्या पाहुणे मंडळीचे वरपिता तथा बीड येथील सुप्रसिद्ध सक्सेस अकॅडमीचे संचालक प्राध्यापक श्रीराम चौभारे यांनी स्वतः स्वागत केले. तर या शाही विवाह सोहळ्यास बीड शहरातील कोचिंग क्लासेस क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व प्राध्यापक अर्जुन भोसले, प्राध्यापक राम अब्दार, माजी प्राचार्य श्रीमंत बिरादार, प्राध्यापक कृष्णा खांडे, प्राध्यापक डॉक्टर शिवाजी तिडके, प्राध्यापक सुधीर तेलप, प्राध्यापक सर्वज्ञ, प्राध्यापक देशमुख आणि मी राजेंद्र तिडके यांच्यासह बीड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.